आपण क्षेत्ररक्षण समजावून घेतलं. तसेच ऑफसाईडला सुद्धा आपण पाहतोय 30 सर्कलच्या आत शॉर्ट पॉईंटला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आणि तसेच लॉंग ऑफला. पहिला चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सरळ त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरमध्ये खेळून काढलं. कव्हर ड्राईव्हचा फटका. फक्त एक धाव मिळेल. या एका धावेने श्री गणेशा झालेल्या मानकुली संघाचा तसेच एका धावेने स्वतःचं खातं खोलत असताना विशाल या ठिकाणी पहिलं षटक हाताळतोय. यावेळी बॅटच्या मधोमध घेतला आहे. मिड विकेटच्या डोक्यावर प्रतिम फटका आणि हा जातो आहे षटकार. सुंदर असा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. देवेंद्रच्या बॅटमधनं ऑन द राईस खेळला. बॅटच्या मधोमध घेतलाय. चांगलं इलिव्हेशन पाहायला मिळालं आणि हा सिक्सर. सिक्सर सोबतच धावसंख्या 7. आक्रमक रवैया पाहतोय आपण. विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिल्या षटकापासून. खरोखर हा सामना खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी, कारण की हा सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या सामन्यासाठी या ठिकाणी दोघेही संघ आमने सामने आहेत. जो संघ या ठिकाणी सामना जिंकेल तो पुढे वाटचाल करेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा जागेवर मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. देवेंद्र या ठिकाणी डेंजर एंडला धावत होता. स्ट्राईक आपल्या जवळ स्वतः ठेवतोय. पुन्हा एकदा दोघेही फलंदाज एकमेकांशी चर्चा करत असताना आणि बहुधा आपण बऱ्याच वेळा पाहतोय की चर्चा करणं गरजेचं आहे. चर्चेतून मार्ग निघत असतो. ज्या काही गोष्टी माहीत असतात त्या एकमेकांसोबत शेअर होतात तेव्हा खरंच त्याचा परिणाम चांगला होत असतो. पुढचा चेंडू ब्लॉकहोलमध्ये चेंडू होता. बॉल बॅक ड्राईव्ह खेळलेला आहे. पाहूया मग लॉंग ऑनचा खेळाडू जोपर्यंत येतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. देवेंद्रला आपण पाहिलेलं आहे नेहमीच पहिली धाव तो जोरात पूर्ण करतो आणि त्यावेळी ज्यावेळी त्यावेळी प्रयत्न केला दुसऱ्या धावेसाठी सुद्धा त्यावेळी त्यांनी यशस्वीरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. पुढील चेंडू आता पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज देवेंद्रसाठी. विशाल तयार होत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवर पुढून मारण्याचा प्रयत्न. गॅप बंद चेंडू जाईल सरळ एका टप्प्यावर सीमारेषा पार चौकार. फलंदाजाला माहिती आहे तिकडे मोठी गॅप आहे मिड विकेटला आणि लॉंग ऑनच्या मधनं एक मोठी गॅप आहे आणि निश्चित स्वरूपात एक चांगला फटका ऑन ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषे पार आणि खरोखरच अशीच गरज आहे आता. अशाच धावा येणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल कारण सेमीफायनलचा मॅच आहे सामना आहे. या ठिकाणी आपण पाहतोय दोघेही संघ. मानकुली संघाने निर्णय जो आहे त्यांचा टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला आहे आणि खरोखरच त्यांचा निर्णय या ठिकाणी यशस्वी ठरत असताना चांगली सुरुवात करून देत असताना देवेंद्र आपल्या संघासाठी. देवेंद्र वैयक्तिक आता आपण पाहतोय की 14 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या जवळजवळ 15 झालेली आहे आणि 14 वैयक्तिक धावा आहेत. विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर जवळजवळ हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. पाहूया पुढचा चेंडू या ठिकाणी विशालकडनं देवेंद्रसाठी आणि या ठिकाणी देवेंद्रची खेळी संपुष्टात आलेली आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं त्रिफळाचीत बाद झाला मात्र त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. देवेंद्र बाद झालेला आहे. वैयक्तिक त्याच्या धावा आपण पाहिल्या 14 धावांवर तो तंबूमध्ये परततोय. मोहित देवेंद्र बाद झाल्यानंतर आता मोहित मैदानावर येईल.
पुढचे षटक या ठिकाणी घेऊन येतोय कुणाल. कुणालच्या पहिल्या चेंडूवर हवे चेंडू आहे, पाहूया. हो हो, दुसरा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. वैभव या ठिकाणी नवीन फलंदाज येईल. विनीत मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. जर आपण या ठिकाणी विचार केला तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गडी बाद झालेला आहे. शेवटच्या चेंडूवर विशालच्या पहिल्या षटकामध्ये बाद झाला होता फलंदाज. आता मात्र कुणालच्या पहिल्या चेंडूवर बाद होत असताना या ठिकाणी या विनीत नवीन फलंदाज वैभव आता मैदानावर गेलेला आहे. विनीत जो की एक धाव करून तंबूमध्ये परततोय. सलामीची जोडी ही तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे. विनीत आणि देवेंद्रने तर खरं तर चांगली सुरुवात करून दिली होती. 14 धावा करून तो तंबूमध्ये परतलेला, चांगला योगदान राहिलं होतं. यावेळी मात्र आपण पाहू शकाल दोघेही फ्रेश फलंदाज आहेत. मोहित आणि वैभव स्ट्राईकला सज्ज होत असताना मोहित, वैभव नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना कुणाल. या ठिकाणी सन्माननीय यतीश वैती यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचं खूप खूप स्वागत. सामना आपण पाहतोय मानकुली आणि सरवली दोन्ही संघांमध्ये. मानकुली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं ठरवलेलं आहे आणि फलंदाजी करत आहेत. आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. कुणाल या ठिकाणी गोलंदाजीची भूमिका सांभाळतोय. तर आता पाहू शकाल दुसरं षटक प्रगतीपथावर कुणाल या ठिकाणी गोलंदाजी करतोय. धाव संख्या झालेली आहे मानकुली संघाची प्रथम फलंदाजी करत असताना 16. यावेळी अप्रतिम फटका, अतिशय जबरदस्त फटका आणि या फटक्याला बघितल्यानंतर कुठेतरी जयेश पाटील जे आहे त्यांची आठवण येत असताना आणि निश्चितच घुटना टेक तमाशा देख काय जबरदस्त फटका बॅटमधनं पाहायला मिळाला. वैभवच्या बॅटमधनं सुरेख असा फटका मिड विकेटच्या डोक्यावरने षटकार. चांगली या ठिकाणी फलंदाजी होत असताना मानकुली संघाची धावसंख्या 2 बाद झालेली आहे आतापर्यंत 22. यावर मात्र अत्यंत शुद्ध फटका, अतिशय जबरदस्त फटका. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, दिशा दिलेली आहे, चेंडू सरळ जाईल थर्ड मॅन दिशे, बाउंड्री लाईन बाहेर, 4 रन. सुरेख असा चेंडू टाकला होता परंतु तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. थर्ड मॅनच्या दिशेने चौकार गेलेला आहे. चौकारासोबतच अतिशय चांगली धावसंख्या आता पाहतोय आपण. धावसंख्या फलकावर धावसंख्या होती ती 26. 26 runs on the board. This is second over in progress. Kunal is attacking here. He is proceeding to left-handed batsman. His name is on strike Vaibhav. Complete technical batsman Vaibhav on strike. This time middle of the bat again. Once again the ball is travelling into the mid-wicket area, region area. Meanwhile the batsman will be getting only single. Just a single, comfortably single he has taken. With this single now the score moves up to 27 runs on the board. Second over in progress. This one match is of 3 overs. Changes have been made now on the field work because right and left hand combination, and because of that we can see the changes have been made on the field work. मैदानाबाहेरून चालायचं आहे जे कोणी येत आहेत तिथे. The next ball, full toss one that is going straight to the fielder at the mid. Oh my God, what happened there? Suddenly uneven bounce there. Oh, was the fielder's head, and that is going for the boundary. He gets the boundary. With this boundary now the score moves up to 31 runs are on the scorecard. या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय यतीश वैती साहेबांचं, तसेच या ठिकाणी आगमन झालेलं आहे सन्माननीय अजयजी
सन्माननीय आशिषजी आणि सन्माननीय स्वप्नीलजी आलेल्या मान्यवरांचं खूप खूप स्वागत। या ठिकाणी कोळी बंधू स्पोर्ट्स पिंपळास आयोजित स्वर्गीय चेतन स्मृती चषक 2022चं आयोजन केलेलं आहे। सुरेख असं आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये पाहू शकाल आपण सहभागी प्रमुख पाहुणे बरेचसे मंडळी मान्यवर गाव या ठिकाणी आलेले आहेत, बरेचसे खेळाडू आहेत। या सर्वांचं पुन्हा एकदा या स्वर्गीय चेतन स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत। मित्रहो, सेमीफायनलचा सामना मुकाबला पाहतोय आपण मानकुली संघ आणि सरवली संघ या दोन्ही संघांमध्ये। नाणेफेकी जिंकल्यानंतर मानकुली संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो यशस्वी ठरत असताना धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 31। 2 ओवर के समाप्ति के बाद 31 रन हो चुके हैं। हालांकि ये आखिरी ओवर होने जा रहा है, स्लॉग ओवर, जिस ओवर में जरूर कोशिश रहेगी, बड़े लंबे स्ट्रोक्स लगाने की कोशिश जरूर रहेगी। आखिरी ओवर के लिए यहाँ पर गेंदबाजी के लिए जय को लाया गया है। हालांकि 2 ओवर के समाप्ति स्कोर 31 हो चुका है 2 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी के लिए यहाँ पर जय और सामना करेंगे बल्लेबाज वैभव। वैभव के लिए अगली गेंद पटकी हुई गेंद थी, ऑफ स्टंप के काफी बाहर निकल चुकी थी टप्पा खाने के बाद। अंपायर द्वारा यहाँ वाइड का इशारा आता हुआ इस अतिरिक्त रन के साथ स्कोर धीरे से आगे बढ़ता हुआ अभी जाकर पहुंचा है 32 पर। दिशाहीन गेंदबाजी थी, हालांकि ऑफ स्टंप के काफी बाहर निकल चुकी थी टप्पा खाने के बाद। अच्छा खासा रनअप यहाँ पर जय द्वारा ब्लॉक होल में गेंद, और ये देखिए ऑन द राइज खेला। ओहो, क्या जबरदस्त के स्ट्रोक खेला, गेंद सीधी जाएगी 6 रनों के लिए। अच्छा स्ट्रोक खेला, बल्कि उनके पास मौका था। देखिए गुड लेंथ पर टप्पा खाने के बाद उन्होंने घुटना टेका और बल्ले के बीचों बीच लिया, मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए गेंद को भेज दिया। तो इन 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ हो चुका है 38 रन। प्लीज जुना चेंडू द्यायचा आहे। आखिरी ओवर में हालांकि अच्छी यहाँ पर बल्लेबाजी का प्रयास कर रहे हैं बल्लेबाज वैभव के बल्ले से। यहाँ हमने देखा क्या जबरदस्त कमाल का स्ट्रोक उन्होंने खेला था। इस बीच फिर से एक बार उसी दिशा में मिड विकेट के क्षेत्र में खेला है, हवा में गेंद सीधी जाएगी 6 रनों के लिए। इसी के साथ स्कोर हो चुका है 44। माननीय श्री हिरामनजी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। व्यासपीठावर यायचं आपल्याला। इस बीच अगली गेंद और गेंदबाजी के लिए तैयार होते हुए जय अपने गेंदबाजी मार्ग पर सामना करेंगे वैभव। धीमे गति से गति परिवर्तन, देखिए गति परिवर्तन का कमाल, उनको पता था फिर से एक बार कोशिश करेंगे यहाँ पर बल्लेबाज, लेकिन गति परिवर्तन किया, धीमे गति से गेंद को यहाँ पर फेंका गया और बल्ला जिस तरीके से उन्होंने घुमाया, गेंद को आने से पहले ही उन्होंने बल्ला घुमाया था, सीधे विकेट कीपर के हाथों में गई थी गेंद। फुलटॉस गेंद, उसका फायदा नहीं उठा पाए और यह आउट होते हुए बल्लेबाज। तो इस बीच हमने देखा स्कोर हो चुका है
44 रन हो चुके हैं। शिवम नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। शिवम को भेजा गया है बल्लेबाजी के लिए मानकुली के टीम के। अब तक का स्कोर 44 हो चुका है। अभी भी गेंदें बची है इस ओवर की केवल 2। आने वाले 2 गेंदों में जरूर 100 खेलने की कोशिश करेंगे, प्रहार करने की कोशिश करेंगे बल्लेबाज मोहित। स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक पर है शिवम, लेकिन 12वें खिलाड़ी काफी चुस्तीले नजर आ रहे हैं, काफी कम उम्र के दिखते हैं, लेकिन दोनों विशेषता मानकुली के टीम के 12वें खिलाड़ी और सरवली के दोनों समान एज के दिखते हैं। इस बीच देखिए जगह से खेला, काफी जबरदस्त स्ट्रोक हो, ये एक टप्पा खा के गेंद सीधी जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। कमाल का स्ट्रोक खेला, बल्ले के बीचों बीच लिया, बॉलर बैक ड्राइव किया, स्ट्रेट डाउन द विकेट खेला। केवल यहाँ 4 रन तो मिलेंगे जरूर। 4 रनों के साथ तेजी से स्कोर 48 पर जाकर पहुंचा है। एक अच्छा स्ट्रोक खेलकर एक कमाल की पारी हमने देखी, और जो निर्णय उन्होंने लिया था टॉस जीतने के बाद बल्लेबाजी का, वो सफलता यहां पर मिलती हुई। ये होने जा रही है आखिरी गेंद इस ओवर की, आखिरी ओवर की आखिरी गेंदबाजी कर रहे हैं और स्ट्राइक पर है बल्लेबाज मोहित के लिए आखिरी गेंद। जगह से खेला, बेहतरीन ड्राइव किया, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। थोड़ी सी हड़बड़ाहट हुई लेकिन उसका फायदा जरूर मिलेगा। बल्लेबाज को 2 रन मिले, लेकिन अच्छा बैकअप किया। 2 रनों के साथ पूरी तरीके से 50 रन पूरे हो चुके हैं और 51 रनों का लक्ष्य रखा है चौथा हिरवा मानकुली के टीम ने सरवली के सामने। तर या ठिकाणी आपण चला आता प्रमुख पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत सत्कार आपण करणार आहोत। तर मी सर्वात प्रथम या ठिकाणी जीत कोहली यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय यतेशजी वैद्य आलेले आहेत, त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांना शाल देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत। सन्मान चिन्ह देऊन, पुष्पगुच्छ देऊन, शिवाय त्यांना आपण मायेची शाल देऊन या ठिकाणी सन्मान करतोय। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। जीत याच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय यतेशजी वैद्य यांचा या ठिकाणी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। खूप खूप धन्यवाद। तसेच मी विनंती करेन हर्षल पाटील यांना की हर्षल पाटील आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अक्षयजी आलेले आहेत, अक्षयजी यांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला शाल देऊन, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत। हर्षल पाटील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अक्षयजी यांचा या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देऊन आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतोय। या ठिकाणी आपण पाहू शकाल स्क्रीनवर हर्षल पाटील यांच्या शुभ हस्ते अक्षयजी यांचा सन्मान होत असताना, तसेच आता मी मुकेश कोहली यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आशिषजी आलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। पुष्पगुच्छ देऊन, शाल देऊन त्यांना या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय। मुकेश कोहली यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आशिषजी यांना आपण सन्मानित करतोय, पुष्पगुच्छ देतोय त्यांना। स्क्रीनवर पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून शाल, तसेच त्यांना आपण सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे। धन्यवाद अक्षयजी। तसेच मी आता पुन्हा रवी कोहली यांना विनंती करतोय, रवी कोहली आपण आपल्या शुभ हस्ते
या ठिकाणी स्वप्नीलजी आलेले आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. रवी कोहली यांना विनंती आहे की यांचा आपण स्वप्नीलजी आलेले आहेत त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. आपण स्क्रीनवर पाहू शकाल. या ठिकाणी मी विनंती करेन चिराग कोहली यांना विनंती करतोय की प्रमोद म्हात्रे आलेले आहेत, चांगली कॉमेंट्री सुद्धा करतात. प्रमोद म्हात्रे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. प्रमोद म्हात्रे यांचा सन्मान करायचा आपल्याला यावेळी. मात्र चला वळूया मित्र हो सामन्याकडे. आणि साता धावसंख्या झालेली आता 8. अतिशय दमदार सुरुवात या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय सरवली संघ. सरवली संघाला अशीच दमदार सुरुवातीची आवश्यकता आहे. सन्माननीय आगमन झालेले सन्माननीय रोशन कोहली यांचं हार्दिक स्वागत. अतिशय चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह केलेला होता, परंतु लॉंगरला क्षेत्ररक्षण 2 धावा मिळाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सेमीफायनलचा सामना आहे मानकुली आणि सरवली या दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय. विघ्नेश मस्के यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. विघ्नेश मस्केजी आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी गॅप बंद चेंडू पाहूया. लॉंग ऑफचा खेळाडू त्या ठिकाणी येईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. सडेतूर उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या दोघा फलंदाजांकडून केला जातोय. धावसंख्या होती 12. शेवटचा चेंडू आहे आणि खरोखरच 51 धावांचं लक्ष ठेवलेलं असताना मानकुली संघ आणि सरवली संघ या ठिकाणी पाहतोय आपण दमदार सुरुवात करून देतोय. धावसंख्या आतापर्यंत त्यांना 12 झालेली आहे. पुढचा चेंडू फुलटच चेंडू होता. बॅकवर्डला जाऊन त्या ठिकाणी ड्राईव्ह केलेला आहे आणि निश्चितच आता या ठिकाणी षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 51 धावांचा पिच्छा करत असताना सरावली संघाची धावसंख्या बिनबाद 11. 17च्या सरासरी 13 माफ करा 13 धावा झालेल्या. 17च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. चला कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको आहे. अजूनही फायनल सामना खेळायचा आहे. दोन षटकर शेष आहेत आणि 2 षटकांमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी अप्रतिम फटका आणि हा जातोय जबरदस्त षटकार.
कमालीचा फटका पाहायला मिळाला. जसंच तसं उत्तर या ठिकाणी भेटतंय. सरवली संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र प्रतिम फटका. हो हो, what a stroke that is, middle of the bat, that is traveling and it's going. Tata bye bye. What a stroke. It's a wonderful stroke, outstanding stroke, marvelous, powerful, successful, and that is now on the scorecard. The score is 25 runs. Now chasing the target of 51. The Saravli team is they are rocking this inning. Back to back two sixes we have seen. बेहतरीन दो कमाल के छक्के लगाए उन्होंने और जरूर यहां पर कोशिश अच्छी है. 51 रनों का लक्ष्य है और 51 रनों का पीछा करते वक्त दो जो छक्के लगाए हैं, कड़क छक्के लगाए सचिन के बल्ले से. हो ये देखिए कमाल का शो खेला है फिर से एक बार, लेकिन 2 रन के लिए दौड़ना चाहेंगे. 2 रन आसानी से पूरे किए. 51 रनों का लक्ष्य यहां पर सेमीफाइनल का मुकाबला जो कि मानकुली और सरवली के बीच हमने देखा. 51 रन बनाए. मानकुली की टीम ने टारगेट रखा है, लक्ष्य रखा है सरवली के सामने, और सरवली की टीम यहां पर बेहतरीन चेस करते हुए हमने देखा. पहले ओवर में 11 रन आए थे. दूसरे ओवर में दूसरा ओवर प्रगति पथ पर है. 3 गेंदें अब तक उन्होंने खेल डाली है. 14 रन आ चुके हैं. अब तक का स्कोर हो चुका है 27. ये देखिए काफी तेज करार गेंद थी. पहला रन तेजी से किया. दूसरे रन के लिए दौड़ना चाहेंगे, लेकिन यहां पर कोशिश है. बेहतरीन थ्रो और बल्लेबाज आउट होते हुए. काफी महत्वपूर्ण विकेट यहां पर होगा सरवली का. ये दूसरा ओवर प्रगति पथ पर है. This is the second over in progress. What a batting from Sachin, who batted really well, and we have seen that 2 sixes, back-to-back sixes from his bat. And those who are watching on YouTube right now, 150 people are watching on the YouTube. This is going to be the next ball. Let's see what happens. Full toss ball to the walk hole, and he gets and definitely overthrow, and the batsman will be getting the advantage of that overthrow. So now the score moves up to with these 2 runs going to the 30 runs on the board with the loss of 1 wicket. 7 balls are remaining. 21 run more is required here to win. Anything can happen. This is the very important match for this both team. यावेळी पाहू शकाल. धन्यवाद. पुढचा चेंडू पाहूया. यावेळी मात्र आपण टॅप केलेला चेंडू आहे आणि शॉर्ट कव्हर मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एखादा वेळेस समाधान मानावं लागतंय. यावेळी आपण पाहू शकाल धाव संख्या झालेली आहे अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 6 चेंडूंवर 20 धावांची आवश्यकता आहे. पाहूया आपण आता. हे खूप महत्वाचं आहे की येणाऱ्या 6 चेंडूंवर 20 धावा करायच्या आहेत
आणि 20 धावा करण्याची जी कुवत आहे म्हणा किंवा जी त्यांच्याजवळ क्षमता आहे असे दोघेही फलंदाज आता आपण पाहतोय मैदानावर, ज्यांनी अतिशय चांगली भाटाळे संघ या ठिकाणी आलेला आहे. रामनदेव भाटाळे संघ या ठिकाणी आलेला आहे कारण कालच्या दिवसात त्यांचा सामना आपण पाहिला होता, ज्यांनी अंतिम सामन्यामध्ये एंट्री केलेली आहे, प्रवेश केलेला आहे. आणि आता हा जो सामना चालू आहे मित्र हो, सरवली आणि मानकोली दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहतोय आपण. आणि ह्या सामन्यातून जो विजयी संघ असेल तो अंतिम फेरीत दाखल होईल. आणि अंतिम फेरीमध्ये आपण पाहू शकाल विजेता संघ आणि वामनदेव भाटाळे या दोन्ही संघांमध्ये मॅच. या ठिकाणी आता 6 चेंडूंवर उर्वरित 20 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया, अजूनही या ठिकाणी चित्र स्पष्ट नाहीये, परंतु एक प्रयत्न चांगला निश्चित दोघा फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 20 धावा आणि शेवटचं षटक या ठिकाणी मानकुली संघाचा घेऊन येतोय ऋषी. चौथा हिरवा मानकुली संघाचा ऋषी या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. आणि या ठिकाणी सामना करेल फलंदाज ज्याचं नाव आहे, स्ट्राईकला फलंदाजाचं नाव करण, नॉन स्ट्राईक एंडला आहे सचिन. करण आणि सचिन अतिशय जबरदस्त प्रत्युत्तर देत असताना समोरील संघाला पुढचा चेंडू 6 चेंडूंवर 20 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर भिरकावून दिलाय आणि यावेळी आपण पाहू शकाल फायनलच्या डोक्यावर हा जाईल षटकार. अतिशय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी षटकाराने करतोय. या षटकामध्ये खरं तर आपण पाहिलं या अगोदर 6 चेंडूंवर 20 धावांची आवश्यकता होती. आता उर्वरित चेंडू आहेत ते फक्त 5 आणि 5 चेंडूंवर अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की ह्या दोघांमध्ये जी क्षमता आहे, कुवत आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करत असताना चांगला फटका पाहायला मिळाला बॅटमधनं, जो की करणच्या बॅटमधनं. करण जवळ ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, तंत्रशुद्ध फटका, एक चांगल्या फटक्याची निवड पाहायला मिळाली. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं होतं 6 चेंडूंवर 20 धावांची आवश्यकता होती. आता इक्वेशन थोडं बदललेलं आहे, म्हणजेच 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 14. पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा ऋषी यावेळी आपण पाहू शकाल त्रिफळाचीत बाद, मधली यष्टी आपण पाहिलं, मधल्या यष्टीवर चेंडू टाकला गेला होता आणि उकडते आणि महत्वाचा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. सुजल आलेला आता. सुजल नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर. आउट होने वाले बल्लेबाज जिनका नाम था करण आउट हो चुके हैं और करण ने अच्छी पारी की, हालांकि उन्होंने अच्छा साथ निभाया. सचिन भी अभी भी खेल रहे हैं, 28 रन बन चुके हैं, नॉट आउट रहे थे. अपेक्षा है काफी है सचिन के बल्ले से. सचिन एक अच्छा खेल अपना खेल रहे हैं, जिन्होंने एक अच्छी शुरुआत करके दी अपनी टीम के लिए. अभी भी वहां वो क्रीज पर खड़े उतरे हैं. आने वाले 4 गेंदों में 14 रनों की आवश्यकता. येणाऱ्या 4 चेंडूंवर 14 धावांची आवश्यकता आहे. 4 balls and 14 more runs required here to win. आता 4 चेंडू शेष आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळी आपण पाहू शकाल आणि हा अतिशय चांगली पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला. अनुभवी पंच आहेत आणि यावेळी षटकाची अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूंवर 14 धावांची आवश्यकता. मोठे फटके खेळावे लागतील. लेग स्टंपवरनं चेंडू गेला होता, त्याचमुळे आपण पाहू शकाल अंपायरने कोणत्या प्रकारचा निर्णय दिलेला नाहीये. चांगली पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला या दोघांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आलेला नव्हता, फक्त एका धावेतच समाधान मानावं लागेल. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडूला कलेक्ट करतोय आणि आता फक्त चेंडू उरलेले आहेत ते 2 आणि 13 धावांची आवश्यकता. अजूनही काही सांगू शकत नाहीये.
जर दोन मोठे फटके आले आणि समजा एखादा काही एक्स्ट्रा धाव आली तर काही घडू शकेल. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच पाहूया कोणता संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करेल, परंतु शक्यता जास्त या ठिकाणी आपल्याला वाटते मानकुली संघाची. मामनदेव भाटाळे संघ या ठिकाणी आलेला आहे. सामना फायनलचा अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. कालच्या दिवसभरात सामने खेळवले त्यावेळी त्यांनी प्रवेश केलेला आहे फायनलमध्ये. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया. आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला. चेंडू रिलीज केलेला नाहीये. डेड चेंडू. आता या ठिकाणी पाहताय खूप प्रेशर पाहायला मिळतंय. खरं तर चांगली सुरुवात केली होती, चांगला दमदार सुरुवात केली होती सरवली संघाने. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात हवेत चेंडू आहे आणि फक्त औपचारिकता शेष. जवळजवळ आता आपण म्हणू शकतो की फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये अंतिम जो सामना होणार आहे त्याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे हा मानकुली संघाने. सरवली संघाने सुद्धा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. यावेळी हवे चेंडू आहे पाहूया आणि जेल सुटलाय. निश्चित स्वरूपात एक चांगला प्रयत्न केला आणि सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं सरवली आणि मानकुलीमध्ये सामना होत असताना मानकुली संघाने सामना जिंकला आहे आणि प्रवेश केलेला आहे अंतिम सामन्यामध्ये. आता आपण या ठिकाणी थोडा ब्रेक घेणार आहोत आणि लगेचच 5 मिनिटांनंतर अंतिम सामन्या